नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण आहे वर्तुळ यामधील सराव संच 3.3 सोडून घेणार आहोत. प्रश्न पहिला, आकृती 3.37 मध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळावर जी, डी, ई आणि एफ हे बिंदू आहेत. कोन ECF चे माप 70 अंश आणि कंस DGF चे माप 200 अंश असेल तर कंस DE आणि कंस DEF यांची मापे ठरवा. यासाठी इथे एक आकृती दिलेली आहे. या वर्तुळामध्ये C वर्तुळ केंद्र आहे. या आकृतीमध्ये प्रश्नामध्ये दिलेली माहिती जर आपण भरली तर इथे अशा प्रकारे होईल. इथे DGF चे माप 200 अंश आहे. कंस DGF हा जो कंस आहे या कंसाचं माप 200 अंश आहे आपल्याकडे. त्यानंतर कोन ECF चे माप 70 अंश आहे. तर कोन ECF हा जो आहे तो 70 अंश आहे. C जर वर्तुळाचं केंद्र असेल तर ECF हा जो कोन आहे तो केंद्रीय कोन आहे आणि केंद्रीय कोन त्याच्या संगत कंसाशी समान असतो किंवा एकरूप असतो. तर इथे कंस EF याचे सुद्धा माप 70 अंश होईल. आता आपल्याला सुरुवातीला आपण कंस DE चे माप कसे काढता येईल त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणूया उत्तर. तर इथे C वर्तुळ केंद्र वर्तुळात मध्ये. आता हा जो ECF हा केंद्रीय कोन आहे तो येथे मापन कोन ECF हा जेवढा असेल तेवढाच मापन कंस EF असणार आहे. मापन कोन ECF हा 70 अंशाचा दिलेला आहे तर त्याचा संगत कंस हा सुद्धा 70 अंशाचा होईल. याला आपण कारण देऊ शकतो केंद्रीय कोनाचा संगत कंस. आता आपल्याला जर EF हा 70 अंशाचा असेल आणि हा जर 200 अंशाचा असेल तर DE काढता येईल. तर कंस DE चे माप जर काढायचं असेल तर इथं म्हणावं लागेल मापन कंस DE अधिक मापन कंस EF अधिक मापन कंस DGF ह्या सगळ्यांचं मिळून 360 अंश असणार आहे कारण हे पूर्ण वर्तुळ तयार होतं. आता यामध्ये मापन कंस DE आपल्याला काढायचा आहे. मापन कंस EF हा 70 अंशाचा आहे आणि मापन कंस DGF हा 200 अंशाचा आहे बरोबर 360 अंश. आता मापन कंस DE तर 200 आणि 70 या दोघांची बेरीज केली तर 270 होते बरोबर 360 अंश. आता आपल्याला मापन कंस DE जर पाहिजे असेल तर 360 अंश वजा 270. तर हे अधिक आहे, पक्षांतर केल्यानंतर वजा होईल. म्हणून मापन कंस DE बरोबर 360 अंशातून 270 वजा करा तर ते 90 अंश उरतील. अशा प्रकारे मापन कंस DE ची किंमत आपल्याला 90 अंश मिळेल. आता मापन कंस DE ची किंमत आपण 90 अंश काढलेली आहे.
आणि DGF हा 200 अंशाचा दिलेला आहे. तर आपल्याला मापन कंस DEF हा जर काढायचा असेल तर 360 अंशातून हा जर DGF हा जर वजा केला तर हा DEF राहील. दोन कंसांची बेरीज वापरूया आपण. तर मापन कंस जो आपल्याला काढायचा आहे DEF अधिक मापन कंस DGF बरोबर 360 अंश. इथे सुद्धा पूर्ण वर्तुळ तयार होतं. मग इथे मापन कंस DEF हा काढायचा आहे. हा मापन कंस DGF हा 200 अंशाचा आहे बरोबर 360 अंश. मापन कंस DEF बरोबर 360 अंश वजा 200. तर मापन कंस DEF बरोबर 360 अंशातून 200 वजा केले तर 0, 6 आणि 1 म्हणजे 160 अंश. अशा प्रकारे मापन कंस DEF असा येईल. किंवा तुम्ही हा DE काढल्यानंतर हा EF हा 70 अंश आहे. तर ह्या दोघांची बेरीज केली तर कंसांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार सुद्धा हा DEF हा 90 अधिक 70 म्हणजे 160. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा DEF काढू शकता. प्रश्न दुसरा आहे, त्याला स्टार केलेला आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा आहे, आकृती 3.38 मध्ये त्रिकोण QRS समभुज आहे. तर दाखवा की एक कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. दुसरी सिद्धता आहे, कंस QRS चे माप 240 अंश आहे. तर या ठिकाणी ह्या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. हे एक सिद्धता आहे आणि हे एक प्रश्न आपल्याला गणिती पद्धतीने दिलेला आहे. त्यासाठी ही आकृती दिलेली आहे. आता यामध्ये जी सिद्धता आहे त्यासाठी आपल्याला पक्ष आणि साध्य लिहायचं झालं तर आपण पक्षामध्ये वर्तुळात त्रिकोण QRS समभुज आहे. साध्य पहिलं, कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. दुसरं साध्य आहे, कंस QRS चे माप आपल्याला 240 दाखवायचं आहे. या सिद्धतेचे पॉइंट्स लक्षात ठेवा. त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण असेल तर याच्या तिन्ही बाजू सारख्या असणार आहेत आणि तिन्ही कोण 60-60 अंशाचे असणार आहेत. मग जर QR ही जीवा आणि RS ही जीवा आणि QS ही जीवा जर सारख्या असतील तर एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. तर कंस QR, कंस RS आणि कंस SR या तिन्ही कंसांची माप सारखी होतील. तर हेच आपलं पहिलं साध्य आहे. कंस QRS चे माप आपल्याला 240 अंश आणायचं आहे. कंस QRS हा जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला ह्या दोन कंसांची बेरीज करावं लागेल. किंवा जर 360 मधून जर आपण हा कंस वजा केला तर तो 240 येणार आहे. तर ह्या सिद्धतेचे पॉइंट्स लक्षात ठेवा. तर ही सिद्धता कशा प्रकारे सोडवायची ती आपण बघूया. सुरुवातीला म्हणूया आपण सिद्धता. तर इथे सिद्धतेसाठी आपण पहिल्यांदा वर्तुळामध्ये जो आपण समभुज त्रिकोण दिलेला आहे त्याचा उल्लेख करूया. तर इथे वर्तुळामध्ये त्रिकोण QRS हा समभुज त्रिकोण आहे. हे पक्षात दिलेले आपल्याला.
जर हा समभुज त्रिकोण असेल तर याच्या तिन्ही बाजू सारख्या असणार आहे. तर कोणकोणत्या बाजू सारख्या असतील? तर बाजू QR ही एकरूप असेल. बाजू QR एकरूप आहे. बाजू RS एकरूप आहे. बाजू QS. तर ह्या त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप. समभुज त्रिकोण असेल तर सर्व बाजू एकरूप असतात. त्रिकोणाच्या ह्या तिन्ही बाजू जर सारख्या असतील तर ह्या जीवा होतील. तर एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. तर QR मुळे QS हा जो कंस आहे आणि RS कंस आणि QS कंस हे सगळे कंस सारखे होतील. तर इथे कंस QR जेवढा आहे तेवढाच एकरूप कंस होईल. RS एकरूप कंस QS. तर इथे आपल्याला कारण द्यावं लागेल. एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. या पद्धतीने दिलेले जे पहिलं साध्य आहे ते आपण इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर इथे जे साध्यामध्ये जसं आहे तसंच इथे घ्या. तर कंस RS एकरूप कंस QS एकरूप कंस QR. तर हे सुरुवातीचे जे आहे ते हे सिद्ध होईल सुरुवातीचं. आता जर हे तिन्ही कंस एकरूप असतील तर त्यांची माप सुद्धा सारखी असतील. मापन कंस RS बरोबर मापन कंस QS बरोबर मापन कंस QR. याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. ह्या तिन्ही कंसांचं मिळून पूर्ण वर्तुळ तयार होतं. तर ह्या तिन्ही कंसांची बेरीज करूया आपण. तर मापन कंस RS अधिक मापन कंस QS अधिक मापन कंस QR बरोबर 360 अंश. याला पूर्ण वर्तुळ असं कारण देऊ शकतो. आता ह्या तिन्ही कंसांची माप सारखी आहेत म्हणून 1 अधिक 1 अधिक 1 असे 3 कंस तयार होतील. त्यापैकी कोणता एक कंस घ्या. तर मापन कंस RS म्हणूया बरोबर 360 अंश. या तिन्ही कंसांची माप सारखी असल्यामुळे ह्या तिघांची बेरीज 3. यापैकी कोणता एक कंस घ्या. तर मापन कंस RS असं म्हटलेलं आहे. तर मापन कंस RS बरोबर 360 अंश भागिले 3. 3 एके 3 3 एके 3 3 दुनी 6 3 शून्य 0. म्हणजे मापन कंस RS जेवढा आहे ते एवढंच बाकीचे आहेत. म्हणून इथे तिन्ही कंसांची माप तेवढीच येतील. मापन कंस RS बरोबर मापन कंस QS बरोबर मापन कंस QR. या प्रत्येकाचं माप 120 अंश येईल. याला विधान क्रमांक 2 म्हणूया. कंस QRS चे माप 240 अंश दाखवायचं आहे. कंस QRS हा जर काढायचा असेल तर आपल्याला कंस QR आणि कंस RS या दोघांची बेरीज करावं लागेल. तर ह्या प्रत्येकाचं माप 120 अंश आहे. तर पूर्ण माप 240 अंश येईल. तर ते कसं करायचं ते बघूया आपण. इथे मापन कंस QRS बरोबर मापन कंस QR अधिक मापन कंस RS
तर इथे कंसांच्या बेरजेचा गुणधर्म असं म्हणू शकता. त्यापैकी हा 120 अंश आहे, त्यानंतर हा सुद्धा 120 अंश आहे. याला विधान 2 वरून असं म्हणू शकता. म्हणून मापन कंस QRS बरोबर 120 अधिक 120 या दोघांची बेरीज 240 होईल. अशा प्रकारे तुम्ही मापन कंस QRS हा 240 अंश दाखवलेला आहे आणि ह्या दोन्ही सिद्धता आपण सिद्ध केले. तर इथं म्हणूया हे सिद्ध. प्रश्न तिसरा आहे, आकृती 3.39 मध्ये जीवा AB एकरूप जीवा CD, तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD. या सिद्धतेसाठी आपल्याला इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीवरून आपण जे पक्ष आणि साध्य वेगवेगळं दिलेलं नाही ते सुरुवातीला तुम्हाला पक्ष आणि साध्य वेगवेगळं लिहायचं आहे. तर ह्या आकृतीच्या आधारे आपण इथे पक्ष म्हणूया वर्तुळात जीवा AB एकरूप जीवा CD. साध्य जे आहे ते आपल्याला तर नंतरचा भाग घ्यायचा आहे. तर साध्य होईल कंस AC एकरूप कंस BD. आता ही सिद्धता आपल्याला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला जर जीवा AB एकरूप जीवा CD जर दिली असेल तर इथं सुरुवातीला म्हणावं लागेल सिद्धता. तर आपण वर्तुळात पहिल्यांदा म्हणूया वर्तुळात जीवा AB एकरूप जीवा CD हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. आता जर हे पक्षात दिलं असेल तर ह्या एकरूप जीवा जर असतील तर एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. तर इथे म्हणूया कंस AB जे आहे ते AB मुळे कंस ACB हा खंडित होतो. तर इथे ACB एकरूप कंस, तर ह्या CD मुळे आपल्याला CBD हा कंस घ्यावा लागेल CBD. तर या ठिकाणी हे दोन्ही कंस सारखे आहेत, त्याला कारण द्यायचं आहे एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. जर हे कंस एकरूप असतील तर ह्यांची माप सुद्धा सारखी असणार आहेत. म्हणून मापन कंस ACB जेवढा असेल तेवढाच मापन कंस CBD असणार आहे. आता जर आकृतीमध्ये जर पाहिलं तर ACB हा 2 कंसांनी तयार झालेला आहे. तर इथे त्याचा विस्तार करूया. तर मापन कंस हा जो ACB आहे, ACB जो आहे तो AC अधिक मापन कंस CB असा तयार होईल. तर या दोघांची बेरीज म्हणजे ACB आहे आणि मापन कंस CBD, तर CBD म्हणजे CB अधिक BD या दोघांची बेरीज. तर इथे मापन कंस CB अधिक मापन कंस BD. आता ह्या कंसांचा आपण हा विस्तार केलेला आहे. तर ह्या दोन्ही कंसांची बेरीज हा या कंसाच्या इतकी येणार आहे, या दोघांची बेरीज या कंसा इतकी येणार आहे. बरोबरच्या डाव्या बाजूला मापन कंस CB आहे आणि बरोबरच्या उजव्या बाजूला मापन कंस CB आहे. जर आपण डावी बाजू जशी आहे तशीच उजवी बाजू जर कट केली तर मापन कंस AC बरोबर मापन कंस BD असा शिल्लक राहील. जर हे कंस सारखे असतील
तर ते एकरूप असणार आहे, म्हणून कंस AC एकरूप असणार आहे कंस BD, आणि हे साध्य होतं आणि इथं म्हणावं लागेल हे सिद्ध. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.